मित्रांनो, आजच्या गोष्टीचे नाव आहे एक प्रेमळ कथा। सांगली जवळील खेड्यामध्ये एक वृद्ध माणूस राहत होता। त्याची इच्छा होती की घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे आणि दुर्दैवाने माझा मुलगा पण तुरुंगात होता, त्यामुळे हे कसे होणार याचा त्याला प्रश्न पडला। असे म्हणून त्याने आपल्या मुलाला एक पत्र लिहिले। राजू, तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती की आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण त्यासाठी सारे अंगण खोदावे लागणार। मी तर खूप दमलो आहे, खूप थकलो आहे। तू इथे असतास तर थोडी मदत झाली असती। 2च दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून एक पत्र आले। बाबा, कृपया करून तुम्ही आपले अंगण खोदू नका। तिथे मी पिस्तूल आणि कारतूस लपवून ठेवले आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली येथे दाखल झाले। त्यांनी सर्व अंगण खोदून पाहिले, पण अंगणामध्ये त्यांना काहीच मिळेना। ते नाराज झाले। लगेच मुलाचे पत्र आले। बाबा, अंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा। इथे बसून मी तुमच्यासाठी हेच करू शकतो आणि हाच सर्वोत्तम उपाय आहे। आजच्या गोष्टीचे तात्पर्य आहे, मनापासून काहीही करायचे ठरवले तर ते नक्की घडते। फक्त मनात इच्छा असायला हवी, मग तुम्ही गावी असा व परदेशात असा।